भागामध्ये परिसरामध्ये असा कार्यक्रम आतापर्यंत झालाच नाही। आमच्या भागातल्या महिला आहेत, इतर महिलांनी यातून शिकायला पाहिजे की आपण घरामध्ये या संध्याकाळच्या वेळेस त्यांना स्वयंपाकाचं काम असतं, पण ते सगळं काम बंद करून छत्रपती महाराजांचा तर हे आपल्यासाठी जसं राम जसं देव आहे, शिवाजी महाराज आमच्यासाठी देवच आहेत। खरं तर शिवबा जन्माला आले नसते तर हा दिवस आपण पाहिला नसता। CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागातील एनडी 6 या भागामध्ये आहोत। पहिल्या प्रथम सर्वांना शिवजयंतीनिमित्त आमच्या CM न्यूज परिवाराकडून लक्ष शुभेच्छा। या ठिकाणी शिवजन्मोत्सव 2024चा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। या ठिकाणी सकाळपासून विविध कार्यक्रमाच्या नंतर या ठिकाणी शाहीर रवंदे यांचा देखील कार्यक्रम आयोजित केला होता। त्यानंतर या शिडको एनडी 6 भागातील या ठिकाणी जे महिला आहेत यांनी छत्रपती शिवाजीराजे यांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी पाळणा देखील अतिशय उत्तम या ठिकाणी सजवला होता। त्यानंतर या ठिकाणी पाळणा गीत गाऊन या शिवजन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। सर, काय सांगणार आहात आपण याविषयी? आज सिडको येथे ND6 रामनगर भागामध्ये जो शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला तो पूर्णपणे महिलांच्या सहभागाने झाला। मागच्या 8-15 दिवसापासून महिलांचं प्लॅनिंग चालू होतं की काय करायचं आहे। तसं तर शिवजन्मोत्सव सगळीकडे साजरा होतो पूर्ण देशभरात, महाराष्ट्रात, पण बाहेरच्या जयंतीच्या मिरवणुकाचे वगैरे जे काही आपण पाहतो DJ कर्णकर आवाज या सर्वांचा जो परिणाम आहे त्याच्यापेक्षा महिलांनी ठरवलं की आपण इथे एक शिवगीतांचा शिवचरित्राचा एक कार्यक्रम ठेवू जो लक्ष्मीकांत रवंदे सरांनी साजरा केला। शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी गाण्याच्या माध्यमातून मांडले। हा सर्व महिलांनी आयोजित केलेला कार्यक्रम होता, त्यामुळे खरोखरच खूप सुंदर असा सोहळा आहे। मी तर म्हणेन की या भागामध्ये परिसरामध्ये असा कार्यक्रम आतापर्यंत झालाच नाही आणि इथून पण पुढे महिलांनी, ज्या आमच्या भागातल्या महिला आहेत, इतर महिलांनी यातून शिकायला पाहिजे की आपणही बाहेर येऊ शकतो किंवा आपणही कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करून तो यशस्वी पार पाडू शकतो। आज ND 6 भागामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव 2024 निमित्त या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त काय सांगणार आपण? आजचा जो कार्यक्रम ND6 आणि ND4 मध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि हा शिवजन्मोत्सव पारंपरिक सांस्कृतिक नियमानुसार जे इथल्या महिलांनी साजरा केलेला आहे। जसं आपण आपल्या घरामध्ये आपल्या बाळाचं जसं जन्मदिवस साजरा करतो आपण, त्या पद्धतीने ह्या महिलांनी पाळणा गाऊन आणि सगळ्या महिला इतका सुंदर, प्रत्येकाला असं वाटत होतं की प्रत्येक जिजाई आहे असं, सगळे सुंदर असं वस्त्र धारण करून आलेले होते। आणि इथं शिवाजी महाराजांचा पाळणा जो गायला रवंदे सरांनी अति उत्तम केला आणि इथल्या महिलांनी जे साथ दिली, या महिलांच्या साथीमुळे इतका सुंदर आणि चांगला कार्यक्रम झाला। आणि महिलांना साथ देण्यासाठी इथं आमचे जे कार्यकर्ते आहेत, जे पडद्याच्या मागे काम करणारे, जसं नवनाथ कांबळे आहेत, सती सर, बाकी माधव पाटील, कदम सर, ह्या सगळ्यांनी इतकी मेहनत घेतली म्हणून हा इतका सुंदर कार्यक्रम झालेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या सगळ्यांनी साथ दिलेली आहे त्यांचे सगळ्याचे मनपूर्वक आभार मानतो आणि महिलांचे सगळ्यात जास्त आभार की त्यांनी असा इतकं सुंदर कार्यक्रम केलेला आहे। घरामध्ये या संध्याकाळच्या वेळेस त्यांना स्वयंपाकाचं काम असतं, पण ते सगळं काम बंद करून छत्रपती महाराजांचा पाळण्यासाठी सजून आलेले होते। संपूर्ण शिडको ND6, 4, 5 ते तर आहे, पण तो हाडको शिडकोपासून इथं एकदम उत्साहानं आलेले आहेत आणि त्यांचे मी पूर्ण आभार मानतो। खरोखर या ठिकाणी आजचा जो पाळणा आणि ह्या पाहून आपण शिवनेरीवर आहोत असं मला वाटलं। याबद्दल काय सांगणार आपण? आजचा जो कार्यक्रम झाला इतका चांगला वाटला की 2 महिन्यापासून माझ्या मनामध्ये तेच होतं की शिवाजी महाराजाची फक्त जयंती करतो, रॅल्या काढतो, फिरतो, परंतु माझं असं उत्सव करायचा होता जसं रामनवमीचं करतो, कृष्ण
जन्माष्टमीचं करतो. तर हे आपल्यासाठी जसं राम जसं देव आहे, शिवाजी महाराज आमच्यासाठी देवच आहेत. तर त्याच्यासाठी आमच्या शिवाजी महाराजांचा आम्ही बरोबर जन्मोत्सव करणार. ते माझ्या डोक्यामध्ये 2 महिन्यापासून चालू होता. तर आता उत्सव करायचं तर कसं करायचा, नाही पाळणं जन्मोत्सव करणार महाराजांचा. त्यासाठी मग आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की सगळ्या महिलांनी मिळून की आपण सगळ्यांनी मिळून सनी शिवाजी महाराजाचं फर्स्ट क्लास एकदम छान जन्मोत्सव पाळणा सजवायचे, पाळणा सजून जन्मोत्सव करायचा, पाळणे गावायचा. आणखी शिवाजी महाराजाच्या जीवनचरित्रावर काही गीत ठेवलं होतं, गीत हे करणार, आणखी पोवाडे गावणार. आणि आपले श्री लक्ष्मीकांतराव रवंदे, आणखी आपले इथं खाली हनुमान समितीचे मुलं आहेत बीडी कामगार कॉलनीमध्ये. ते दर सोमवारी मुलं इतकं सुंदर भजन करतात शिव मंदिरामध्ये, साईबाबाच्या मंदिरपाशी. त्या मुलांचं सुद्धा फार याच्यामध्ये हे आहे की बाई आपण इथं काहीतरी करूत म्हणून. मग मुलं पण काही गीत सादर केलात आणि सर पण केला. सरांचं फार सुंदर उत्कर्ष कार्यक्रम झाला इथं, गीतांचा, पोवाड्यांचा. आणखी पाळणासुद्धा महिलांनी गायल्या त्यांच्या. तर त्यामुळं आमच्या पुरे रामनगरच्या पूर्ण महिलांनी इथं आलेल्या आहेत. सगळ्यांचा प्रतिसाद होता. सगळ्या महिला 2 दिवसापासून झटत आहेत इथं, आणि पुरुष मुलं सगळे झटत आहेत. ह्या सगळ्यांची इच्छा होती आणि सगळ्यांच्या इच्छेमुळे इतका सुंदर कार्यक्रम झाला. आम्ही फार समाधान झालो. जेव्हा पाळणा चालू होता तर अक्षरशः डोळ्यातून असं पाणी मध्ये असं काळजामध्ये असे गदगद होत होतं की खरंच शिवाजी महाराज आता जन्मलेले आहेत. मग आम्ही फार मागे गेलो, 394 वर्ष मागे गेलो. अरे आता आम्ही सगळे जिजा माता आहोत आणि हे शिवाजी महाराज आम्हाला जन्मलेत म्हणून हा आम्हाला फार चांगला वाटला. आणि हा कार्यक्रम फार चांगला झाला. सगळ्यांच्या प्रतिसारानं, सगळ्याच्या ह्याच्यानं फार सुंदर कार्यक्रम झाला सर. आणि तुमचाही आम्हाला फार सुंदर लाभ याच्यामध्ये लागला सर. या ठिकाणी सिडको ND 6 भागामध्ये या ठिकाणी आज शिवनेरी वसल्यासारखं या ठिकाणी वाटलं. आणि जे शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला तो या ठिकाणी आज ND 6 भागामध्ये झाला असं वाटलं. या ठिकाणी जे महिलांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या आरती असतील, गाणी असतील, पाळणा असेल, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी गायला आणि शिवनेरीचं रूप या सिडकोला दिलं. तर काय सांगणार आपण याविषयी? खरं तर शिवबा जन्माला आले नसते तर हा दिवस आपण पाहिला नसता. प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्याबद्दल आदरयुक्त, प्रेमयुक्त, कर्तव्ययुक्त, रयताच्याबद्दल जे प्रेम, आत्मीयता, भावना आणि राज्य हवे ती स्त्रीची इच्छा. आपल्याला जो राजा आहे, जाणता राजा जो मिळाला तो शिवराजा मिळाला. शिवराजामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आज घराघरामध्ये शिवबा गेला. का गेला म्हणजे आमच्याकडे इथं रवंदे सरांचा इतका सुंदर कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमातनं सगळ्यांच्या घरामध्ये इतकं छान वाटलं सगळ्यांना. आणि ND 4, ND 5, ND 6 ह्या भागातील सगळ्या महिला इथं जमल्या आणि आनंदाने शिवाजी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त सर्व जनतेस आमच्या CM न्यूज परिवाराकडून लक्ष शुभेच्छा. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. सुंदरी
छत्रपती श्री संभाजी महाराज की